काठेगल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेक करण्यात आलेली आहे। 3 ते 4 पोलीस यामध्ये जखमी झालेत, तर 5 वाहनांचं देखील नुकसान झालं असल्याचं पाहायला मिळतंय। वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावानं दगडफेक केली। वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा उडाल्यानं हा तणाव निर्माण झाला। रात्रीच्या वेळी 500 पोलिसांचा बंदोबस्त तिथे तैनात होता, मात्र जमाव 400च्या वर असल्याचं कळतंय आणि पालिकेनं न्यायालयाच्या आदेशानं अनधिकृत दर्ग्याला नोटीस बजावली होती। 1 एप्रिलला ही नोटीस बजावण्यात आली होती, तर स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या अन्यथा तोडकामाचा इशारा देण्यात आला होता। नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गात देखील बदल केला होता, मात्र काल रात्रीच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, काय अपडेट? नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये नाशिक महानगरपालिकेचा एक ओपन स्पेस आहे आणि या ओपन स्पेसवरती मुस्लिम धर्मियांकडून एक दर्गा जी आहे ती उभारण्यात आलेली होती। मात्र स्थानिक नागरिकांनी ही दर्गा हटवण्याची मागणी जी आहे ती गेल्या 10 ते 15 वर्षापासून लावून धरलेली होती। वेळोवेळी महानगरपालिकेला पत्रव्यवहार देखील केलेला होता, मात्र या संदर्भात कारवाई केली गेली नाही आणि त्यानंतर हे नागरिक जे आहे ते न्यायालयात गेले आणि न्यायालयाने देखील अनधिकृत असल्याचं ठरवत ही जागा नाशिक महानगरपालिकेची असल्याचं सांगून ही जागा हटवण्याच्या सूचना ज्या आहेत त्या नाशिक महानगरपालिकेला दिलेल्या होत्या आणि या सगळ्याच्या अनुषंगानं गेल्या महिनाभरापूर्वी या दर्गेचा काही भाग जो आहे तो देखील नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं काढलेला होता। त्यावेळेस देखील तणाव जो आहे तो निर्माण झालेला होता। मात्र आता या दर्गेचा जो मूळ भाग आहे तो देखील हटवण्याची मागणी जी आहे ती नाशिक महानगरपालिकेने केलेली होती आणि नाशिक महानगरपालिकेने 1 एप्रिलला या सगळ्याच्या संदर्भामध्ये संबंधित दर्गेच्या व्यवस्थापनाला संबंधित दर्गा जी आहे ती स्वतःहून पुढच्या 15 दिवसामध्ये काढून घ्यावी अशा प्रकारची नोटीस जी आहे ती बजावलेली होती। मात्र 15 दिवस उलटून देखील ही दर्गा जी आहे ती काढण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे आज या दर्गेच्या अनधिकृत बांधकामावरती पुन्हा एकदा हातोडा पडू शकतो अशा प्रकारची चर्चा नाशिक शहरात सुरू आहे, कारण पोलिसांनी देखील बंदोबस्त या परिसरामध्ये वाढवलेला आहे आणि या सगळ्या घटनेमधून काल रात्रीच्या सुमारास नाशिक शहराच्या एका भागामध्ये पोलिसांच्या वाहनांवरती आणि नाशिक महानगरपालिकेच्या काही वाहनांवरती दगडफेक झाल्याची माहिती जी आहे ती देखील समोर आलेली आहे। त्यामध्ये पोलिसांच्या काही वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्यामुळे नाशिकच्या काठेगल्ली आणि इतर ज्या मुस्लिम बहुल भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तणावपूर्ण वातावरण सध्या नाशिकच्या काठेगल्ली आणि मुस्लिम बहुल भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।